मित्रांनो, रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळवणं हे किती कठीण असतं हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे बुकिंग विंडो ही खूप शॉर्ट असते आणि त्यातल्या त्यात हजारो लाखो लोक पूर्ण देशातून तत्काळ तिकीट बुक करण्याचे प्रयत्न करत असतात. बऱ्याचदा एकतर आपलं अकाउंटच लॉग आउट होऊन जाणार किंवा वेबसाईट किंवा ॲप तरी क्रॅश करणार. पण आजच्या या व्हिडिओमध्ये कुठल्या ट्रिक्स वापरल्या तर दिलेल्या विंडोमध्ये आपल्याला तत्काळ तिकीट तत्काळ बुक करता येईल याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला सुद्धा शॉर्ट विंडोमध्ये तुमचं तत्काळ तिकीट बुक करायचे असेल तर काही महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही शेअर करा. तत्काळचं तिकीट बुक करत असताना आपल्याकडे फक्त काही सेकंड्स आहेत किंवा 0 मिनिटं आहे असं जरी गृहीत धरलं तरच आपलं तिकीट बुक होऊ शकतं. गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरमधून IRCTC रेल कनेक्ट हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करा. ते ओपन करा. ॲप्लिकेशनमध्ये तुमचं अकाउंट हे आधीच तयार असलं पाहिजे. तुमचा पिन, पासवर्ड, त्याचप्रमाणे तुमचं बायोमेट्रिकसुद्धा सेट असलं पाहिजे. ज्या पॅसेंजरच्या नावावर तुम्हाला तिकीटं बुक करायची आहेत त्या पॅसेंजरची नावेसुद्धा ॲप्लिकेशनमध्ये आधीपासूनच फीड असले पाहिजे. ॲप्लिकेशनचं जे काही ई वॉलेट असेल त्यामध्ये सुद्धा तिकिटाच्या रकमेपेक्षा थोडी जास्त रक्कम आधीपासूनच असली पाहिजे. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी तिकीट बुक करत असताना तत्काळ विंडोमध्ये कराल तर तुमचं तिकीट लवकर बुक होणार नाही किंवा विंडो देखील संपून जाईल. ॲप्लिकेशन ओपन केल्यावर हा पहिला पॉपअप येईल. तिथे परमिशन्स अलाउ करा. पुढे एक सूचना दिसेल की 12 जानेवारी 2026 पासून फक्त आधार ऑथेंटिकेटेड युजर असतील तरच त्यांना ॲडव्हान्स रिझर्वेशन पिरियडमध्ये इथून बुकिंग करता येणार आहे. म्हणजेच आधार नंबर जोडलेला असणे गरजेचं आहे. पुढे ॲप ओपन झाल्यावर पहिलाच ऑप्शन दिसेल रेल्वेचा. पण त्याआधी आपल्याला अकाउंटला लॉग इन करावं लागेल आणि अकाउंट तयार नसेल तर रजिस्ट्रेशन करावं लागेल. आधार मोबाईल नंबरचा वापर करून रजिस्ट्रेशन करून घ्या आणि नंतर लॉग इन विंडोवर सेट केलेला युजरनेम आणि पासवर्ड एंटर करा. खाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा टाईप करून लॉग इन करायचं आहे. नेक्स्ट स्क्रीनवर एक 4 डिजिटचा पिन सेट करून घ्या. म्हणजे पुन्हा पुन्हा लॉग इन करण्यासाठी युजरनेम पासवर्ड टाकण्याची गरज पडत नाही. लवकर लॉग इन करण्यासाठी आणखी एक ट्रिक आहे, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन. ते एनेबल करा. म्हणजेच फिंगरप्रिंट, ज्यामुळे तुम्हाला लगेच लॉग इन करता येईल. पिनसुद्धा टाकण्याची गरज पडत नाही. थोडक्यात काय तर तत्काळ तिकीट वेळेचा विषय असतो आणि इथे आपला वेळ वाचतो. आता एकदा तुमचं अकाउंट लॉग इन झालं की खाली अकाउंट सेक्शनवर क्लिक करा. आधी सांगितल्याप्रमाणे आधार ऑथेंटिकेशन असेल तरच तिकीट बुक करता येईल, म्हणून या अलर्टवर ओके क्लिक करा आणि पुढे ऑथेंटिकेट युजरवर क्लिक करा. आधार मोबाईल नंबरचा वापर करून रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यापुढे माय मास्टर लिस्टवर क्लिक करा. पॅसेंजर आधार व्हेरीफाईड असेल तर व्हेरीफाईड किंवा नॉट व्हेरीफाईड असं स्टेटस दिसेल. अकाउंट तुमच्या नावावर आहे आणि ते तयार करत असताना तुम्ही आधार व्हेरिफिकेशन केले होते, त्यामुळे तुमचं नाव वर दिसेल. पण जर तुमच्यासोबत अन्य कोणी तुमचे फॅमिली मेंबर्स किंवा मित्र वगैरे सोबत प्रवास करणार असतील आणि त्यांचीही तिकीटे काढायची असतील तर त्यांच्या डिटेल्स इथे ॲड करण्यासाठी ॲड पॅसेंजर या बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवर पॅसेंजरचं नाव, जन्मतारीख, जेंडर, बर्थ प्रेफरन्स ठेवायचा असेल तर तो तुम्ही ठेवू शकता. नंतर ID या टॅबवर क्लिक करून आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि त्याखाली त्या पॅसेंजरचा 12 अंकी आधार नंबर टाईप करायचा आहे. अशा प्रकारे इतर सर्व पॅसेंजरची सुद्धा नावे आधार नंबरसोबत तुम्ही इथे ॲड करून ठेवा. हे सगळं करून ठेवण्यामागचं कारण पुन्हा सांगतो. तत्काळ तिकीट काढताना वेळ फार महत्त्वाचा. ज्याची प्रोसेस पहिले होते त्यालाच तिकीट मिळतं. आता पैसे या ॲप्लिकेशनच्या वॉलेटमध्ये ॲड करण्यासाठी मेन्यूपैकी IRCTC ई वॉलेटच्या मेनूवर क्लिक. पुढे ॲड मनीचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. वॉलेटमध्ये पैसे UPI वॉलेट यासारख्या मल्टिपल ऑप्शन्समधून ॲड करू शकतात. तिकिटाचे पेमेंट करताना जर पेमेंट तुम्ही ई वॉलेटमधून केलं तर लवकर पेमेंट होतं. तत्काळ तिकीटसाठी मुख्य पेजवर ट्रेनच्या सिम्बॉलवर क्लिक करा. एक सूचना दिसेल. 1 जुलै 2025 पासून सुरू झालेल्या नवीन रूलनुसार आता फक्त आधार ऑथेंटिकेटेड युजर असतील तरच त्यांना वेबसाईट किंवा ॲपवरून तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे. आणि त्यातही AC क्लाससाठी तिकीट बुक करायचा असेल तर ते 10 ते 10:30 या दरम्यान बुक करता येईल आणि नॉन AC क्लाससाठी 11 ते 11:30 या दरम्यान तिकीट बुक करता येईल. पुढे जिथून तुम्हाला ट्रेन बोर्ड करायची आहे त्या स्टेशनचं नाव सिलेक्ट करा. ज्या स्टेशनपर्यंत प्रवास करायचा आहे त्याचे नाव सिलेक्ट करा. क्लास लिस्टमधून फर्स्ट AC, सेकंड AC असे वेगवेगळे क्लास लिस्टमध्ये आहेत ज्यातून तुम्ही चॉईस करू शकता. पण तत्काळसाठी ऑल क्लासेस राहू दिले तर चांगले राहील. कोटा सेक्शनमध्ये तत्काळ हा ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे
ज्या तारखेला प्रवास करायचा आहे ती तारीख सिलेक्ट करा. तारीख नक्की असेल तर खाली कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू नका. नंतर सर्च ट्रेन या बटनवर क्लिक करा. अवेलेबल ट्रेन्स, त्या प्रत्येक ट्रेन्सची माहिती, कधी डिपार्चर आहे, कुठून आहे, डेस्टिनेशन काय असेल, कधी पोहोचणार, आठवड्यातल्या कोणकोणत्या दिवशी ही ट्रेन चालते आणि कोणते क्लासेस या ट्रेनमध्ये अवेलेबल आहेत, त्याचप्रमाणे ट्रॅव्हलचा टाईम किती असेल, सर्व माहिती मिळेल. आता ज्या क्लासमधून प्रवास करायचा आहे त्याखाली रिफ्रेश बटन क्लिक करा. किती सीट्स तत्कालसाठी उपलब्ध आहे त्याची संख्या दिसेल. सर्वात खाली त्या ट्रेन आणि क्लासचे बुकिंग फेअर दिसतील, म्हणजे किती पैसे बुकिंगसाठी भरावे लागतील. पुढे पॅसेंजर डिटेल्सचा ऑप्शनसुद्धा आहे. ते सिलेक्ट करण्याआधी एक मेसेज समोर येईल की ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत अलाऊ नाही आहे. यावर ओके क्लिक करा. आता आपण ॲड केलेल्या पॅसेंजरपैकी कोण कोण या प्रवासात असणार आहे त्यांची नावे सिलेक्ट करू. जर नवीन पॅसेंजर ॲड करायचा असेल तर तोही ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहे. पण आपण ऑलरेडी नावे ॲड करून ठेवलेली आहे, त्यापैकी सिलेक्ट करू. जर कोणी लहान बाळ सोबत असेल तर त्याचीसुद्धा माहिती इथे ॲड इन्फंटमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. खाली कन्सिडर फॉर ऑटो अपग्रेडेशन आणि बुक ओनली इफ बर्थ इज अवेलेबल असे 2 ऑप्शन्स आहेत. म्हणजे बर्थ उपलब्ध असेल तरच बुकिंग करणे, नसेल तर अपग्रेड करणे, यापैकी एक ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो. पण तत्कालमध्ये तिकीट मिळणे हेच खूप महत्त्वाचे असते, म्हणून कोणताही ऑप्शन टिक नाही केला तरी चालेल. खाली पेमेंट ऑप्शन्स आहेत. पेमेंट करण्यासाठी रिव्ह्यू जर्नी डिटेल्स हे बटन क्लिक करा. आलेली सर्व माहिती व्हेरीफाय करा. फास्ट पेमेंट करण्यासाठी UPI हा ऑप्शनसुद्धा उपलब्ध आहे, पण आपण ऑलरेडी आपल्या वॉलेटमध्ये पैसे टाकलेले आहेत, त्यामुळे यापैकी कोणताही ऑप्शन चूज न करता आपल्या IRCTC ई-वॉलेटचा वापर करू, कारण या ठिकाणी कोणताही पिन पासवर्ड टाकण्याची गरज पडत नाही. थोडक्यात टाईम वाचेल. प्रोसीड टू पे बटन क्लिक केल्यावर लगेचच आपले तत्काल तिकीट बुक झालेले दिसेल. खाली सीट नंबर, पॅसेंजर इन्फॉर्मेशन, ट्रेन आणि जर्नी डिटेल्स मिळतील. या ऑप्शन्सपैकी एक वापरून तुम्ही तिकीट प्रिंट करू शकता, व्हॉट्सअपवर शेअर करू शकता, मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. तर अशा प्रकारे काही ट्रिक्स वापरून तत्कालमध्ये रेल्वे रिझर्वेशन तिकीट मिळवता येते. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. जर आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबतही शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.